नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत C31 म्हणजेच बाल संगोपन आणि रंजन शिक्षण अभ्यासक्रम याचे पुस्तक पहिले, बालविकास मूलतत्वे, बालविकास व बालमानसशास्त्र याचे आपण वाचन करणार आहोत. अनुताई वाघ यांचे जीवनचरित्र, कार्य आणि बालशिक्षणातील योगदान. जीवनचरित्र व कार्य समजून घेऊया. अनुताई वाघ यांचा जन्म 17 मार्च 1910 रोजी पुणे येथे झाला. अनुताईंचे वडील वन खात्यात नोकरीला असल्यामुळे त्यांच्या सतत बदल्या होत असत. त्यामुळे अनुताईंच्या शिक्षणाची खूपच वाबाळा झाली. अनुताई भावंडांसोबत सर्वात मोठ्या वयाच्या 13व्या वर्षी लग्न होऊन अवघ्या 6 महिन्यात त्यांना वैधव्य आले. पुनर्विवाहाचा विचार त्यांनी कधी केला नाही, मात्र शिक्षण चालूच ठेवले. 1927 मध्ये त्या व्हर्नाक्युलर फायनल परीक्षेत त्या नाशिक जिल्ह्यात सर्वप्रथम आल्या. 1929 मध्ये प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र हा परीक्षेत पुणे विभागात सर्वप्रथम आल्या. मोतीबिंदू झालेले असूनही 1937 मध्ये रात्रशाळेतून SNDT विद्यापीठाच्या BA झाल्या. त्यांनी 1929 ते 1944 या दरम्यान त्या पुण्यात हुजूर विद्यापीठाच्या प्राथमिक शिक्षिका होत्या. कस्तुरबा राष्ट्रीय स्मारक निधी ट्रस्टतर्फे खेडेगावात महिला व बाल सेवेची कामे सुरू करायची होती. त्यासाठी पूर्वतयारीची शिबिरे घेण्यात आली. तेव्हा हुजूर बागेची 13 वर्षाची कायम स्वरूपाची नोकरी सोडून त्या शिबिरात दाखल झाल्या. तिथेच ताराबाई मोडकांशी त्यांची ओळख झाली आणि त्यांचे शिष्यत्व पत्करून त्यांनी ग्राम बालशिक्षणाला आपले जीवन वाहून घेतले. यापुढील सर्व कामे अनुताईंनी ताराबाईंबरोबर केले. ताराबाईंच्या मृत्यूनंतरही त्यांनी सर्व स्वकार्य सुरू ठेवले आणि अनुताईंनी ते सांभाळले, वाढवले. अनुताईंचा मृत्यू 17 सप्टेंबर 1992 रोजी झाला. अनुताईंनी अनेक सन्मान मिळवले. महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार तो त्यांनी 1972 साली, तर दलित मित्र पुरस्कार 1973 साली, सावित्रीबाई फुले पुरस्कार 1981 साली, तसेच आंतरराष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार जानकी देवी जमनालाल बजाज हा 1985 साली व पद्मश्री पुरस्कार 1985 साली असे कितीतरी मान्यवर पुरस्कार त्यांना मिळाले. आदिवासी बाल कल्याण कार्याबद्दल मुंबई महानगरपालिकेतर्फे 1980 मध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रौढ साक्षरता प्रसारार्थ लिहिलेल्या पुस्तकास केंद्र सरकारचे पहिले पारितोषिकही अनुताईंना मिळाले. अनुताईंनी शिक्षण पत्रिकाचे संपादक पद, स्त्री जागृती समिती ठाणेचे अध्यक्षपद इत्यादी अनेक पदे भूषविली. आदिवासी विभागात शिक्षण प्रसाराचे काम करणाऱ्यांमध्ये ताराबाई व अनुताई यांचे स्थान विशेष ठरलेले आहे. अनुताईंचे बालशिक्षणातील योगदान पाहूया. ताराबाईंनी नवनवीन कल्पना सुचवाव्यात व त्या अनुताईंनी अंमलात आणाव्यात. म्हणजेच गरजेतून समस्येतून शिक्षण. निरनिराळे प्रयोग व नवनवीन तंत्रे त्यांना सापडत गेली. अगदी लहान खेड्यात पाळणाघर, बालवाडी व प्राथमिक शाळा ह्या छपराखाली चालवत त्यातून विकासवाडी जन्माला आली. खेड्यापाड्यातून मुलांना वयानुरूप झेपतील ती कामे गरज म्हणून करावीच लागतात. त्यामुळे शाळा बुडते. गुरे चरायला नेणाऱ्या मुलांसाठी कुरणा शाळा सुरू झाल्या. ती झाली कुरणशाळा. पोटाची गरज नाकारता येत नाही, त्यासाठी मिळेल तेवढी कमाई आदिवासी मुलांना करावीच लागते. यातून व्यवसाय, शिक्षण व पढाई व कमाई साधणे असा प्रयोग अनुताईंनी केला. शाळेच्या वयाची 100% मुले शाळेत दाखल होऊ शकत नाहीत हे पाहून मुलांच्या सोयीसाठी त्यांनी रात्रशाळेची निर्मिती केली. त्यालाही त्यांनी चांगला प्रतिसाद मिळाला. बालसेविका अभ्यासक्रम व प्रशिक्षण क्रम राबवताना अनुताईंनी त्यात लवचिकपणा आणला. प्रत्यक्ष वस्तीत जाऊन बालवाडी चालवण्याचे, साधने तयार करण्याचे अनुभव त्यांनी अभ्यासक्रमात समाविष्ट केले. कोणत्याही योजनेचा गाभा समजावून घेऊन त्याला योग्य त्या प्रकारचे काम करून अनुताईंनी यश मिळवले व निरनिराळ्या योजना यशस्वी केल्या. चिंतन, प्रत्यक्ष पर्यवेक्षण व बरोबरच्या मंडळींचे सहकार्य
या शिदोरीवर त्यांनी भरपूर यश मिळवले. अनुताईंच्या हाती गवसलेली काही सूत्रे आपण समजावून घेऊया. त्यातील पहिले सूत्र आहे, खेडेगावात डोंगर कपारी समुद्रकिनारी बेटावर जेथे म्हणून मनुष्य वस्ती असेल तेथे तेथे बालकांसाठी बालशाळा चालवणे शक्य आहे. 2. बालशाळा चालवताना परिसर, स्थानिक रीतिरिवाज, ग्राहणी इत्यादी गोष्टींचा अभ्यास शिक्षकांनी करायला हवा व त्यानुसार परिसरात मिळती-जुळती कार्यपद्धती ठरवावी. 3. खेडेगावातील बालवाड्यात मुलांना स्वच्छ करून घेणे हा महत्त्वाचा कार्यक्रम व बालवाडीचाच भाग समजावा. 4. लहान मुले खेळता खेळता स्वतःचा सर्वांगीण विकास करून घेतात. खेळणी खरेदी करतात. मुलांच्या विकासाची गरज भागली पाहिजे हा विचार करावा. 5. परिसरात मिळणाऱ्या वस्तूंपासून खेळणी तयार केली पाहिजेत. त्यासाठी परिसरातील स्थानिक कारागिरांची मदत घ्यावी. 6. परिसरात मिळणाऱ्या विविध गोष्टींचा पाने, फुले, बिया, घरटी, पिसे, दगड इत्यादी साधने म्हणून उपयोग करावा. 7. नुसते पुस्तकी शिक्षण देऊ नये तर शालेय शिक्षणाला व्यवसाय शिक्षणाची जोड हवीच. 8. मुलांच्या दैनंदिन जीवनक्रमाचा अध्यापनामध्ये उपयोग करून घ्यावा. दैनंदिन कार्यक्रमावर आधारलेले वाचन, पाठ, गाणी, गोष्टी तयार कराव्यात. यालाच अनुताई जिवंत धडे म्हणत. 9. शिक्षण घेणाऱ्या व्यक्तींची ग्रहण शक्ती भोवतालच्या परिसर व स्थलकालानुसार आवश्यक गोष्टीवर भर देऊ शिकवावे. याचबरोबर बाल शिक्षणाची काही मूलतत्वे अनुताईंनी मांडली ती पुढील प्रमाणे. 1. बालशिक्षण हे बालकेंद्री शिक्षण असते. 2. स्वयंशिक्षण हे बालशिक्षणाचे एकमेव पद्धत आहे. 3. बालकाच्या उपज क्षमतांचा विकास साधण्याच्या हेतूने बालशिक्षण व्यवस्था निर्माण करावी. 4. बालशिक्षण आनंददायी शिक्षण असावे. त्यासाठी बालकाला हसत खेळत स्वतःच्या अनुभवातून स्वतः कृती करून उत्पादक कृती करून निसर्गातून शिक्षण द्यावे. 5. 2.5 वर्षे ते 6 वर्षे या वयात बालकाच्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक क्षमतांचा विकास होत असतो. या काळात त्यांच्या वर लेखन, वाचन, गणित यांचा भार टाकू नये. असा भार टाकल्याने बालकांच्या नैसर्गिक विकासात अडथळा निर्माण होतो. 6. बक्षिसे, शिक्षा व परीक्षा या गोष्टींना बालशिक्षणात स्थान नसावे. 7. बालशिक्षणात स्पर्धेला स्थान नसावे. सहकाराचा भर असावा. या पाठातून आपण थोडक्यात असे समजून घेऊ शकतो की आपण बालशिक्षणाची काही तत्वे पाहिली. त्याचबरोबर ही तत्वे देणाऱ्या बालशिक्षण तज्ज्ञांपैकी काही पाश्चात्य व काही भारतीय शिक्षण तज्ज्ञांची चरित्रात्मक माहिती पाहिली. त्यांचे बालशिक्षणातील क्षेत्रात कशा प्रकारचे कार्य आहे याचाही आढावा आपण घेतला. आज बालशिक्षणास खूपच महत्त्व आहे. प्रत्येक मुलाला बालशाळेचा लाभ मिळावा. शाळेत त्याला चांगल्या बालसेविकेचे व शिक्षकाचे मार्गदर्शन मिळावे आणि शास्त्रीय पद्धतीच्या शिक्षणाचा लाभ प्रत्येक बालकाला मिळवून त्यांची योग्य दिशेने व योग्य गतीने प्रगती व्हावी असे प्रयत्न आपण केलेच पाहिजे. बालसेविकेची जबाबदारी यात खूप मोठी आहे. तिला बालशाळेत काम करताना मुले समजावून घ्यावी लागतात. त्यांचे वागणे, बोलणे, रडणे, रुसणे, उत्साहात काम करणे किंवा कंटाळून बसून राहणे हे सगळे बालसेविकेला समजावून घ्यावे लागते. त्यासाठी तिला बालमानसशास्त्राचा अभ्यास करावा लागतो. यात पुढील घटकातून आपण बालमानसशास्त्राची तत्वे सुद्धा पाहणार आहोत. या तत्वांच्या आधारे बालशिक्षणाचा व्यवहार कसा करायचा असतो हे आपण बालशिक्षणाच्या कार्यपद्धतीमध्ये पाहणार आहोत. या पाठात आलेले कठीण शब्द किंवा लक्षात ठेवायचे शब्द: बालोद्यान पद्धती, मॉन्टेसरी पद्धती, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांचा विकास, गीता पद्धत, स्वयंशिक्षण, अंगणवाडी, विकासवाडी, कुरणशाळा, रात्रशाळा, प्रौढ शिक्षण, पूर्व क्रियात्मक काल, वास्तव क्रिया आणि औपचारिक क्रिया हे शब्द आहेत. सरावासाठी काही प्रश्न दिलेले आहेत. त्यानंतर या संदर्भासाठी
काही संदर्भ ग्रंथांची नावे दिलेली आहेत, ती सुद्धा आपण पाहू शकतो. धन्यवाद.